मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. सज्जन हो, कालचा विषय आपला जो सुरू होता तो विषय भगवंताची नामकीर्ती, म्हणजे भगवंताच्या नामाची कीर्ती. आता या भगवंताच्या नामकीर्तीच्या संदर्भामध्ये नाथ महाराज आपल्याला सांगतायत की हरीच्या नाम संकीर्तनाचं महात्म्य सांगत असताना काल त्यांनी असं सांगितलं की या नामाशिवाय खरं म्हणजे या कलियुगामध्ये, 4 युगांपैकी या कलियुगामध्ये अगदी अत्यंत सोप्या साधनांनी भगवंताची प्राप्ती होऊ शकते. त्रेता, कृत आणि द्वापार या युगांमध्ये कठीण तपश्चर्या, यज्ञ, याग, पूजा अर्चन, भव्य प्रमाणामध्ये भगवंताच्या पूजेचं अर्चन करणं आणि अशा कठीण अशा तपश्चर्येनी खूप वर्ष आपण पाहिलं की 12-12 हजार वर्ष जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा कुठे भगवंताची प्राप्ती व्हायची. पण कलियुगाचं महात्म्य असं आहे, कलियुगाचे बाकी दोष तर आहे, कलिमल हार काय तर कलीचा मल फार आहे, पण हा मळ स्वच्छ करण्यासाठी नित्य तुमच्याकडे एक उत्कृष्ट डिटर्जंट आपल्या सद्गुरूंनी आणि भगवंतांनी सांगून दिले की कलियुगा इतकी भगवंताची प्राप्ती कोणत्याच युगात नाही. म्हणून कलियुगामध्ये जन्म मिळाल्यावर आपल्याला ताण येतो, नको वाटतं, हे सगळं पाहणं सुद्धा अतिशय क्लेशदायक आहे आजूबाजूचं वातावरण. पण महाराजांनी आपल्याला सांगितलंय ना की बाळांनो, येणारा काळ कठीण आहे, प्रश्नच नाही, आणि तो नित्य बदलत राहणार आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. पण कलियुगामध्ये माणसाची होणारी अधोगती ही फार मोठ्या प्रमाणात आहे. पण या कठीण काळात सुद्धा महाराज नेहमी आपल्याला आश्वासित करतात की बाबा, भगवंताच्या नामाला, उपासनेला धरून जो राहील आणि नीतीला धरून जो राहील त्याच्या केसाला धक्का लागू देणार नाही, एवढं अभिवचन, एवढं कडक आश्वासन हे 100% सत्य आहे असं महाराजांनी आपल्याला जेव्हा दिलंय, तेव्हा भगवंताच्या नामकीर्तीच्या संदर्भामध्ये नाथ महाराज म्हणाले की जप तप यमलोक ओस पडतात, तीर्थांना काम उरत नाही. म्हणजे तीर्थांपेक्षाही, तीर्थाच्या पवित्रतेपेक्षा हरिनामाच्या संकीर्तनाचं पुण्य जास्त आहे. ते म्हणाले की यमनियम यांना उपवास पडतील आणि योगाभ्यासाला मरावं लागेल, तो मरायला टेकेल असा या नामसंकीर्तनाचं महात्म्य. नाथ महाराज म्हणाले की जिथे नामसंकीर्तन चालतं, नामसंकीर्तनाचा अर्थ जिथे भगवंताची कथा सुरू आहे, जिथे नामस्मरण सुरू आहे, जिथे त्याचे गुणानुवादाचं कथन सुरू आहे, अशा नामकीर्तनाच्या ठिकाणी जो नाद होतो, ज्या भगवंताच्या नामाचा नाद त्या वास्तूमध्ये म्हणा, त्या परिसरामध्ये जिथे घुमतो म्हणाले, तिथे एक वेगळ्या प्रकारच्या आनंदाच्या लहरींचं निर्माण होत असते आणि त्याची अनुभूती सज्जनो तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते.
की कितीतरी वेळा असं होतं आपण की एखाद्या मंदिरामध्ये जाऊन येतो, एखाद्या तीर्थक्षेत्राला जाऊन येतो किंवा नामसप्ताहाला, भागवत सप्ताहाला आपण रोज 2 तास 3 तास जे जाऊन येतो. जाताना बऱ्याच वेळेला आपण कंटाळा आला असतो, पण नाही आता 3 दिवसाची कथा ऐकली, 4च दिवस राहिले, कशाला आज नको वाटत असलं, बरं नसलं तरी आपण धावत पळत जातो. जाताना प्रचंड शारीरिक मानसिक त्रास कदाचित आपल्याला असतोही. पण आपण तिथे जाऊन बसतो आणि 2-5 वाक्य त्या भागवतकाराचे, कीर्तनकाराचे जेव्हा आपण श्रवण करतो सज्जन हो, आणि हळूहळू आपल्यातली मरगळ कशी निघून जाते आपल्याला कळत. याचं कारण काय? तर भगवंताच्या लीलांचं वर्णन, भगवंताच्या गुणांचं वर्णन जिथे चालतं ना, त्याही पेक्षा महाराज म्हणाले किंवा भगवंत स्वतः सांगतो भगवद्गीतेमध्ये की जिथे नामस्मरण सुरू आहे तिथे मी तिष्ठत उभा राहतो म्हणाले. तिष्ठत असं त्याचं अभिवचन आहे, असं त्याने आपल्याला सांगितलंय. आणि तो खोटं कसं बोलेल, नाही का? तो खोटं नाही बोलणार. याचं कारण असं आहे सज्जन हो, याची सगळ्यात छान प्रचितीने मी म्हटलं ना आपल्याला, आपण इतके भाग्यवान आहोत की ज्या संप्रदायामध्ये आपण आता आहोत, ज्या सद्गुरूंच्या चरणी आपण आहोत, जे सद्गुरू आपल्याला लाभले, या परंपरेचं जे विचारधन आहे, या विचारधनाची स्पष्टता आणि सुसूत्रता इतकी उत्कृष्ट आहे की महाराजांनी स्वतः तेच सांगितलं हो की जेथे नाम तेथे माझे प्राण, हे शेवटचं वाक्य महाराजांचं. 22 डिसेंबर 1913 सकाळी 5:55 देह ठेवायच्या आधी 5:25 रामासमोर उभे होते, तेव्हा 2 वाक्य महाराज शेवटचे बोलले, थोरले महाराज. उठले आणि ते जोशी म्हणून त्यांच्या बरोबर होते, वामनराव होते. वामनराव म्हणले, महाराज जाऊन यायचं का? हो म्हणाले, जाऊन येऊ, बाहेर दिशेला जाऊन आले. पाय धुतले वामनरावांनी, पुसून दिले आणि महाराज थोरल्या रामासमोर उभे राहिले. तेव्हा एकच वाक्य बोलले. बरं, रात्री 1:30 वाजेपर्यंत कीर्तन केलेलं होतं. गेल्या 15 दिवसामध्ये महाराजांना प्रचंड दम्याचा त्रास वाढलेला होता. म्हणजे दम्याचा त्रास होताच, ते जेकबनी जे विष दिलं होतं ना, त्या विषानंतर त्यांचा दम्याचा त्रास फार बळावला होता, सारखा दमा व्हायचा. पण म्हणाले, अरे तो माझ्या कीर्तनात, माझ्या नामसंकीर्तनात मला त्रास देत नाही म्हणाले. माझा भोग मी असा भोगतो म्हणाले, ते मी भोगतो म्हणाले, तो राम मला ऍडजस्ट करून देतो म्हणाले. असा भाव त्यांचा होता. असा भाव आपला राहील का? राहायला पाहिजे. आणि रामासमोर उभे राहिले आणि शेवटचं वाक्य 1:30 वाजेपर्यंत कीर्तन केलं होतं आणि तेच सांगत होते की अरे भगवंताच्या नामाला विसरू नका, आता मी नैमिषारण्यामध्ये निघून जाणार आहे, मी आता राहणार नाही. पण लोकांना वाटलं असं गेली 15 महिनाभरापासून महाराज सांगतायत, आज उद्याचीच काही वेळ नसेल. पण महाराजांना ती माहित होती. रामासमोर उभे राहिले आणि एक वाक्य म्हणाले की रामा, माझ्या माणसांना सांभाळ. मला सांगा, आपली आई बाबा जाताना सुद्धा त्याला लेकरांचीच काळजी असते हो. इथे तर हा मायबाप केवढा मोठा होता आणि त्याला किती लेकर होते. माझ्या माणसांना सांभाळ, एवढंच रामाला म्हटले. बरं, असं नाही म्हटले, रामा माझ्यासाठी काही विमान पाठव किंवा रामा मी तुझे इतकी वर्ष काम केलं तर माझा काही उद्धार कर. असं कसं म्हणतील ते? कारण त्या रामाचं स्वरूपच ते होते. तरीही सगुणाच्या मर्यादा त्यांनी मोडल्या नाही. आपण मायबाप आहो याची जाणीव महाराजांना इतकी होती. म्हणाले, रामा माझ्या माणसांना सांभाळ रे. चरित्रातलं खरं ते जे म्हणतात ना नाथ महाराज म्हणाले की ग्रंथ श्रवण कसा करावा. त्यांनी सद्ग्रंथांचं वाचन किंवा सद्ग्रंथांचं कथन आणि श्रवण आपल्याला जे सांगितलंय, वाचन जे सांगितलंय, ते कोणत्या भावाने करा. ते म्हणाले, एका लेकरू हरवलंय त्या मायेचं आणि त्या मायेला जर निरोप मिळाला की ते लेकरू तिकडे दिसतंय, तर त्या माणसाचा निरोप ती ज्या प्रेमाने आणि ज्या उत्कंठतेने ऐकेल, तेवढी उत्कंठता सद्गुरूंचं चरित्र ऐकत असताना, सद्ग्रंथ वाचत असताना सज्जनो आपली पाहिजे. काय या महात्म्याचं चरित्र असेल मला सांगा. महाराज म्हणाले, मला कळतं तेव्हापासनं किंवा मी असं नाही म्हणत, मी जन्माला आल्यापासनं शेवटच्या श्वासापर्यंत नामाच्या शिवाय कोणतंही महात्म्य गायलं नाही मिळालं. तरीही माझं नाम महात्म्य सांगणं संपलेलं नाही म्हणाले. म्हणून पुन्हा म्हणले, भाऊसाहेब 12 वर्षांनी मी पुन्हा येणार. काय चरित्र आहे मला सांगा. आणि त्या चरित्राच्या निगडीत आपण आहोत, आपण त्यांचे पायिक आहोत, आपण त्या वंशातले आहोत. मला सांगा, आपण सगळेच बरं का. मी सद्गुरू महाराज म्हणत असताना कोणी वेगळा भेद करू नका. प्रत्येक सद्गुरूंचं चरित्र हे अतिशय दिव्य आहे. आणि सगळ्यात शेवटी काय आहे की गुरु साक्षात परब्रह्म. आपल्याला दिसत असणारे सद्गुरू वेगवेगळे असतील देहाने, पण सद्गुरू तत्व म्हणून ते एकच आहे ना. तेव्हा हे जे सांगतात हे सगळं आपल्यासाठी आहे बरं. मी अतिशय नम्रपणे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो हे फार सत्य आहे सगळं. अशा संत महात्मा सांगतो की रामा माझ्या माणसाला सांभाळ. थोडा वेळ रामाकडे पाहिलं, नमस्कार केला
शेज घरात आले आणि वामनराव त्यांचं नाव होतं ज्ञानेश्वरी. पुन्हा सज्जनो, एक तुम्हाला सगळ्यांच्या मनातला विकल्प किंवा जर शंका असेल तर सांगतो. हे वामनराव ज्ञानेश्वरी नावाचे एक होते, की का त्यांना ज्ञानेश्वरी म्हणायचं, तर ते महाराजांना ज्ञानेश्वरी वाचून दाखवायचे. महाराज, अरे वामनराव काढा ज्ञानेश्वरी, तर ते रोज ज्ञानेश्वरी वाचतात, म्हणून त्यांचं नाव वामनराव ज्ञानेश्वरी. तर हे वामनराव ज्ञानेश्वरी सज्जन हो गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित नव्हते, पण महाराजांची एवढी सेवा त्यांना करायला मिळाली आणि महाराजांनी देव ठेवल्यानंतर ते गोंदवले सोडून गेले. कुठे गेले पुन्हा नाही आले. पण देह होता महाराजांचा किंवा महाराज सगुण होते तोपर्यंत नितांत श्रवणे आणि म्हणले वामनराव इकडे या. आणि वामनराव एक लक्षात ठेवा, म्हणाले जेथे नाम तेथे माझे प्राण. म्हणजे आपण नाम घेतो म्हणजे महाराजांना आपण घट्ट धरतो. नवे नवे महाराज तुमच्या माझ्या अंतःकरणात आहेतच, त्याची फक्त जाणीव नाही. आणि ती जाणीव भक्ताला कशी होते हे नाथ महाराज सांगतात. नाथ महाराज म्हणाले, अहो कीर्तनाचा नाद गडगडाट जिथे होतो ना, म्हणाले तिकडे आनंद नुसता दुमदुमत असतो. पण सज्जनो, काय होतं माहितीये का, आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये असं की अहो आम्हाला अशी काही अनुभूती येत नाही हो. काही लोक म्हणतील, पण आपल्यापैकी कोणी नाही, पण आपले जे काही स्नेही असतात, मित्र असतात की जे या मार्गामध्ये अजून आलेले नाही, तर त्यांना का होत नाही असं. ते म्हणजे आमचं मन नाही लागत हो, काय तिथे ते एवढा टाळांचा कडकडाट, काय केवढ्या ते वाजवू लागले, म्हणाले काय कर्कश झालं आमचं, असं काही म्हणतीलही लोक आपल्या याच्यातले. तर आपला मोबाईल चार्ज नाही, आपला मोबाईलच चार्ज नाही. अंतःकरण भगवंताच्या प्रेमाने थोडं तरी अंतःकरण उथमलेलं पाहिजे. आणि महाराज काय म्हणाले, संताला जाणून घेण्यासाठी तुमच्यामध्ये काही संतत्वाचे गुण पाहिजे, म्हणजे निदान सात्विकता तरी पाहिजे. कालचा जो विषय आपला चित्तशुद्धीचा, की सत्वगुण वाढला पाहिजे. रजो आणि तमोगुण इतका आपल्यामध्ये आहे, तो आपल्याला सुधरू देत नाही. आणि त्याचंच एक रिफ्लेक्शन म्हणजे देहबुद्धी. ही देहबुद्धी आपल्याला इतकी या दृश्याकडे, या मायेकडे, मोहाकडे वळते. जाऊ द्या, थोड्या वेळाने करू ना जप, आता खूपच चांगली सिरियल आहे असं मलाही वाटतं की नाही. आता थोडं एवढं मॅच पाहूनच घेतो, एवढ्या 5च ओव्हर राहिल्या, पण 5 ओव्हर होऊस तर आपल्या 10 माळा होतील, हे आपल्या मनाला कधी पडतं का सज्जन हो? नाथ महाराज म्हणाले की ज्या ठिकाणी भगवंताचं नामसंकीर्तन चाललं ना, तिथे नाथ महाराज सांगतात, नाथांच्या ओवीतले शब्द मी जसेच्या तसे सांगतो बरं, माझ्या मनाचं काही सांगत. नाथ महाराज म्हणाले, जिथे हरिकीर्तन फार मोठ्या आनंदाने चालू असतं, तिथे भगवान विष्णू स्वतः नृत्य करतात. आणि शंकर म्हणाले तिथे तांडव नृत्य करतात. मग आम्हाला दिसत का नाही? पुन्हा आपली बॅटरी चार्ज, ते सूक्ष्मत्व आपल्यात आलेलं नाही. नामाने जी सूक्ष्मता यायला पाहिजे ना, ती आपल्यामध्ये येत नाही. ती येते का? येते. याच्यासाठी ज्येष्ठ नामसाधकांचे चरित्र आपण पाहिले पाहिजे, ज्येष्ठ नामसाधकांच्या जवळ आपण राहिलं पाहिजे. काय सांगू, तो मुद्दा मी पुढे येणारच आहे, ज्येष्ठ नामसाधकांचा विषय तो येणार आहे. तर नाथ महाराज स्वतः सांगतात की शंकर तिथे तांडव नृत्य करतो. तात्पर्य म्हणाले, हरिकीर्तन हे मनाला परम समाधान देणार आहे. आणि म्हणाले, हा भक्तीचा राजमार्ग आहे. श्रवणाने माणूस खरंच तयार होतो. किंवा सज्जनो बघा ना, आज आपण जे बोलायला लागलो, या बोलण्याची प्रक्रिया बालपणी आपण आपल्या लेकरांच्या मनात पाहतो की ते नुसतं पाहत असतं, ओठांकडे पाहत असतं. आपल्याला कळत नाही की त्या लेकराचे सगळं लक्ष कुठं आहे. पण जेव्हा लेकरू 8व्या 9व्या महिन्यात बोलायला सुरुवात करतं, त्याच्या आधी गेली 8 महिने नवे आईच्या पोटात जेव्हापासून असतं ना, तेव्हापासून ते श्रवण करत असतं. म्हणून आपल्याकडे गर्भसंस्काराच्या बाबतीमध्ये सांगितलं की नित्य चांगलं आपल्या कानावर पडू द्या, त्या कानाच्या माध्यमातून ते बाळ ऐकतंय. आणि ऐकतं का सज्जनो? खरंच असं होतं. आपल्या उपासनेतल्या अनेक घरांमधली आताची छोटी छोटी मुलं, जी 1.5 वर्षाची, 2 वर्षाची, 3 वर्षाची, 5 वर्षाची आहे, किंवा आज ज्या मोठमोठ्या मुली दिसत आहेत ना, या सगळ्या बालपणापासून त्यांच्या आईच्या पोटात होत्या तेव्हापासून उपासना करतायत, तेव्हा त्यांना आज उपासनेची गोडी लागते. श्रवण हे इतकं महत्वाचं आहे, म्हणजे अगदी सामान्य प्रापंचिक जीवनातल्या प्रगतीपासून तर अगदी आध्यात्मिक प्रगतीसाठी श्रवण फार महत्वाचं आहे. हे उत्तम श्रवण सत्संगाशिवाय होत नाही. म्हणून हरिकीर्तन, किंवा मी म्हटलं तुम्हाला की रोज आपल्या मुलांना तुम्ही अभ्यास करायला लावता, किती हट्टाने, अरे तुझं ते राहिलं, हे प्रोजेक्ट राहिलं, तो होमवर्क राहिला, याच्यासाठी आई बाबा स्वतः छडी घेऊन तर बसतात आणि स्वतः त्याचे प्रोजेक्ट करून देतात. करावंच लागतात, नाही करून काय करणार आपण. पण त्याचबरोबर त्याला म्हणा, तुझ्या 2 प्रोजेक्टच्या वह्या मी कंप्लीट करून देतो, तोपर्यंत महाराजांच्या चरित्राचं एक पान वाच बरं तू. हा अट्टहास आपल्यापैकी किती पालक लोक करतात. हे सज्जन हो, करणं गरजेचं आहे. येणारा काळ खरोखर फार भयानक आहे.
निदान त्या भीतीपोटी तरी भगवंताच्या नामस्मरणाला किंवा अभ्यासाला आपण घरापासून सुरुवात करावी. संकीर्तनाचं, नामसंकीर्तनाचं, सत्संगतीचं महत्व नाथ महाराज सांगतात की अहो, भक्ती मार्ग हा राजमार्ग आहे, पण त्याच्यासाठी हरिकीर्तन हे मनाला परमसमाधान देणार आहे. पण ते हरिकीर्तन अटेंड करायला जाणार किती लोकांना जमतं? तर अट्टहासाने हे करा. महाराज म्हणाले नाही, परमार्थ बऱ्याच वेळा तुम्हाला बळजबरीने करावं, नाम बळजबरीनेच घ्यावं. त्या बळजबरीच्या नामान काय नुसत्या माळा होण्याने काय होणार आहे? एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्यावर ज्या व्यक्तिमत्वाचा आत्यंतिक प्रभाव पडलेला आहे किंवा जे जे व्यक्तिमत्व मला माझ्यासाठी आदर्श आहे, मला खूप आवडतं, आवडलेलं आहे, भावलेलं आहे, ते म्हणजे परमपूज्य बाबा बेल्स. महाराजांच्या कृपेने, आपल्या सद्गुरूंच्या कृपेने, आईबापाच्या कृपेने त्यांचा सहवास, त्यांची प्रवचनं ऐकायला मिळाली. 2-3 वेळा त्यांची भेट झाली, मार्गदर्शन मिळालं. तर आदरणीय बाबा बेलसरेंचं संपूर्ण जीवन जे आपण जर पाहिलं ना, की सद्गुरूंप्रती निष्ठा कशी असावी याचं आदर्श उदाहरण ते. अभ्यास कसा असावा याचं आदर्श उदाहरण ते. नामाचा अभ्यास कसा करावा याचा आदर्श उदाहरण ते. एक साधकाने कोणती पथ्य पाळावी याचा आदर्श उदाहरण. तर प्रत्येक गोष्ट, बरं ते भाग्यवान असे की महाराज म्हणजे वाणीरूप महाराज 1925ला प्रगट झाले आणि 19 सप्टेंबर 1931ला त्यांची महाराजांची भेट झाली, म्हणजे 6 वर्षांनी तात्यासाहेब केतकरांची. आणि त्याच्यानंतर तात्यासाहेबांनी देह ठेवेपर्यंत बाबा बेलसरे त्यांच्या पूर्ण वेळ सहवास होते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ते महाविद्यालयातली सुद्धा त्यांना सांगून, प्रत्येक प्रपंचातली काय सगळीच. महाराज आता उद्या मला शंकर भाषेत, त्यावेळेला ते MA ला शिकवायचे मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालयात. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की सिद्धार्थ महाविद्यालय याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना तत्वज्ञानाचं प्राध्यापक म्हणून नेमलं होतं सिद्धार्थ कॉलेजमध्ये मुंबईच्या बेलसरे बाबांनी. तर MA ला काहीतरी शंकर भाषे त्यावेळेला विषय होता आणि तो त्यांना शिकवायचा. मला सांगायचं काय की याचा संबंध नामाशी, याचा संबंध सत्संगतीशी, याचा संबंध संकीर्तनाशी, की त्यांना अखंड सहवास होता. आणि बाबांचं नाम अतिशय, म्हणजे अगदी या माणसाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की आपल्याला हा सत्पुरुष भेटला, त्याच्यावर त्यांची निष्ठा बसली आणि निष्ठा बसल्यानंतर त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे हे वागलं. नामासाठी वेळ आपला सकाळी 7 ते 12 1 वाजेपर्यंत वेळ कॉलेजमध्ये जातो ना, मग आपल्याला अभ्यासाला नामाला वेळ नाही ना, तर ही व्यक्ती 2:30-2:45ला उठून सकाळी 5:30 पर्यंत नामस्मरण करायची. त्याच्यानंतर महाविद्यालय, त्याच्यानंतर घरी आले की अभ्यास, नोट्स काढणं आणि दर रविवारी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन, असं सुंदर आयुष्य त्यांचं. तर या दरम्यान नामाचा प्रचंड अभ्यास आणि हा साधक काय याची जाण महाराजांना होती. सांगायचं काय की त्यांना एकदा आकाशवाणीने त्यावेळेला बोललो की 20 मिनिटं तुम्ही या विषयावर भाषण. त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज जाऊ का, भाषण करू का? महाराज म्हणाले हरकत नाही, जाऊ दे. 20 मिनिटाचं महाराजांना बाबा बेलसरेंचं आकाशवाणीने रेकॉर्ड केलं. विषय होता चिदविलास आणि जडवाद, असा विषय. अवघड होता विषय त्यावेळेला, आकाशवाणीला ते चालायचं. आता फार अवघड हे विषय सुद्धा, बोलपूल अभ्यासक्रमातूनच काढून टाकले, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. ज्ञानेश्वर नको, तुकाराम नको वगैरे. तर त्या विषयावर त्यांनी 20 मिनिटं भाषण केलं. आणि मला तुम्हाला सांगायचं काय की संकीर्तनाचा प्रभाव, त्याचं मानवी जीवनावर पडणारं प्रकाश आणि नामाच्या महात्म्यासाठीचं, भगवंताच्या नामकीर्तीचं महात्म्य सांगण्यासाठी मी हे उदाहरण देतो. तर ते झालं, रेकॉर्ड झालं, ते अमक्या दिवशी प्रसिद्ध होणार म्हणून पेपरला बातमी आली. बाबांच्या मनामध्ये आलं की आपण त्यांच्या कृपेने केलेलं हे आकाशवाणीवरचं भाषण. त्यावेळेला आकाशवाणी नवीनच होती, म्हणजे हे 1967 पूर्वीची गोष्ट आहे. तर महाराजांना त्यांनी विचारलं, महाराज असं असं आहे आणि माझं अमक्या तारखेला संध्याकाळी 6 ते 6:20 या वेळामध्ये माझं आकाशवाणीवरचं भाषण तुम्ही ऐकावं अशी माझी इच्छा आहे, तर तुम्ही ऐकाल का? महाराज म्हणाले, हो, मला फक्त आठवण करून द्या म्हणाले. आता नेमकं 6:05 हे रेडिओ तयार करून बाबा बेलसरे वर राहायचे आणि महाराज खाली राहायचे मालाडला. तर खाली येऊन बसले, महाराज पेटीवर बसलेले होते आणि कोणीतरी भक्त आला, त्याचं चरहाट काही संपेल. त्याचे प्रश्न सुरून महाराज त्याला उत्तर देते, यांना आता 6:05 झाले, 6:58 झाले, 6:59 झाले, आता काय करावं, तो माणूस काही उठायला त्याने कसं करावं.
शेवटी महाराजांनी बरोबर 1 मिनिटं कमी असताना 6 वाजायला 1 मिनिटं कमी असताना त्या माणसाच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं आणि चला केशवराव ऐकायचं ना म्हणाले, तुम्ही त्याच्यासाठी आलात ना? हो. लगेच ते 6ला लागला, आकाशवाणी होते, अनाउन्समेंट झाली. ते 20 मिनिटाचं त्यांचं जे भाषण होतं ते महाराजांनी शांतपणे ऐकलं आणि म्हणाले, भाषण तुम्ही चांगलंच केलं म्हणाले, पण म्हणाले हे समोर येणाऱ्या आपल्या लोकांना सांगू नका. हा जडविलास चदविलास काय आहे म्हणाले, हे ब्रह्मन माया आणि त्याच्याही पेक्षा ते म्हणाले की आवडीने भावे हरिनाम घेसी, ते क्वालिटी नाम वगैरे आपले लोक जे नामाला लागले त्यांना नामाला राहू द्या, हे त्यांना सांगू नका. त्याला सांगायचं काय की नाम, महाराज म्हणाले त्याला उपाधीच लावू नका. तुम्ही किती माळा ओढायला, कसे मोडायला, अरे उपाधी लावू. सकाळीच करता का, मग दुपारी का करत नाही, जेवताना सिरियल पाहताना कसं काय नाम. अरे महाराज म्हणाले तो नाम घेतोय ना, त्या नाम संकीर्तनाचं महात्म्य महाराजांनी एवढंच एक सांगितलं की जेथे नाम तेथे माझे प्राण. तो नाम घेतोय, तो त्याच्या मनाने घेत नाही. त्याच्या पुढे एक वाक्य महाराजांचं असं आहे की प्रत्येकाचं नामाचं मापही ठरलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं म्हणजे जेव्हा केव्हा वाटतं आज मी 5,000 नाही, माझा 130 माळाचा रोजचा सांगा, तेवढं झाल्याशिवाय मी जेवतच नाही वगैरे, आपण जे असं कॉलर टाईट करून सांगतो ना, याला काहीच अर्थ नाही. एक दिवस महाराज असा दाखवून देता की बस याला दिवसभर आठवणही येत नाही, मग झोपायच्या वेळेस आठवण येते, तेव्हा गाढ म्हणजे जांभया येत असतात, तेव्हा याला लक्षात, अरे आज 130 माळा राहिल्या. आपण नाम घेतो, हा अहंकार निर्माण न होण्यासाठी महाराज म्हणाले की माप ठरलेलं आहे, आत मी बसलेलो आहे. पण म्हणून तर त्यांनी ते वाक्य सांगितलं की भगवंताचं नाम मुखात येतंय म्हणजे तुमच्यावर माझी कृपा आहेच, भगवंताची कृपा आहेच. नामसंकीर्तनाचं महत्त्व सांगत असताना ते म्हणाले की हा राजमार्ग हा तुम्ही स्वीकारा. या मार्गामध्ये राहिल्यानंतर महाराज म्हणाले जो नामाच्या मार्गात राहतो, जो नामाचा अभ्यास अखंड करतो, निदान मला म्हणायचं नाम अखंड होईल की मला आज माहिती नाही, आपण तो प्रयत्न करूया, ठीक होण्याचा प्रयत्न आहे. पण निदान मी म्हटलं ना तुम्हाला की महाराजांनी एक सूत्र सांगितलं की सकाळी उठल्याबरोबर, दुपारी जेवताना आणि रात्री झोपताना एक संकल्प करावा की उठल्याबरोबर नाम घ्यायचं, झोपताना नाम घ्यायचं, जेवायला बसल्यानंतर भगवंता किती सुंदर जेवण दिलं, वर्णन करत नाही, नमस्कार करावा, तुमच्या कृपेने हे मिळतं भगवंता, 3 वेळा नाम घ्यावं आणि जेवायला सुरुवात. म्हणजे निदान दिवसाची सुरुवात दिवसाचा आहे आणि मध्यान्ह हे 3 संधिकाल जरी आपल्याला साधले तर दिवसभर नाम केल्याचं काहीतरी पुण्य मिळेल. मग तासाला करावं, मग अर्ध्या तासाला करावं. अरे आपण घेतलं की 15 मिनिटं झालं, आपल्याला मोबाईल इतक्यादा पाहतो, आपण एक लक्षात ठेवावं, निदान त्याच्यावरचा तो वॉलपेपर तरी चांगला ठेवा की ज्याच्यात महाराज असेल, ज्याच्यावर नाम असेल. 15 मिनिटाला 10 मिनिटाला इतका मोबाईल काढतो, तितक्या म्हणजे एक लक्षात घ्या, मोबाईलला हात लावला की नाम घ्यायचं. एवढी जरी सवय आपल्याला लागली तर किती नाम होईल. कारण महाराज काय म्हणाले की तुम्ही तुमचा रिकामा वेळ शोधा. रिकाम्या वेळात जरी नाम घेतलं तर महाराज म्हणाले नामाच्या राशी पडतील. ते मागे अगदी खूप वर्षांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्राची एक स्कीम आली होती, ₹1 लोकमंगल योजना होती. ₹1 रोज टाका, ₹1 ₹30, 12 36, 365 वर्षाला 12 वर्ष करा, अमकं. तेव्हा रुपयाला महत्व होतं, तेव्हा मी लहान होतो तेव्हाची गोष्ट आहे. पण त्यामुळे काय, रोज ₹1 टाकायचा, रोज ₹1 टाकायचा, ह्याचं स्मरण आणि त्यामुळे होणारं सेव्हिंग किती व्हायचं, सहजतेने ₹1 व्हायचा, महिन्याला ₹30, वर्षाला 365 जसे बाजूला पडतात, तसं रोज 30 माळाचा संकल्प केला, 3-9 900 माळा, 12 अष्टोषे, 1,00,000 जप, वर्षाकाठी सहज होऊ शकतो. याला पटीने वाढवत गेलं 1.25 कोटी होऊ शकतो. कुटुंबाचा मिळून करूया. म्हणून नाम संकीर्तनामध्ये नाथ महाराजांचा, आपल्या महाराजांचा, नवे सकल संतांचा, तुम्ही पहा कोणतीही भागवत कथा पहा, कोणतीही रामकथा पहा, आज टीव्हीवर एवढ्या सुरू आहेत, त्यातला प्रत्येक संत तुम्हाला हेच तत्वज्ञान सांगणार आहे की कलियुगामध्ये नामाशिवाय पर्याय नाही. पुढे म्हणाले की तो भगवंत जो नाम घेतो ना, जो नाम घेतो त्याचं भगवंत सगळ्या दृष्टीने संरक्षण करतो म्हणाले. खरं म्हणजे जगात खरं म्हणजे जगामध्ये भगवंताचं कधीही कोणीही शत्रू नसतो. मुद्दा असा आहे की तो भगवंत नाम घेणाऱ्या भक्ताचं संरक्षण करत असतो, त्याला सांभाळत असतो. आणि हे सांगत असताना नाथ महाराज एक मुद्दा अधोरेखित करतात. नाथ महाराज म्हणाले भगवंताचं कोणी शत्रू नाही बरं. मग त्याचं जर शत्रू नाही तर शंख चक्र गदा पद्म कशाला धारण केले. मग परित्राणाय साधूनाम का म्हणतो, विनाशायचे दुष्कृताम का म्हणतो. दुष्कृताम म्हणजे कोण, विनाशाय त्यांचा का विनाश करतो, त्याचा तर कोणी शत्रू नाही, कारण निर्माण त्यांनी सृष्टी केलेली, त्याचा शत्रू कोण असणार आहे. एक सुंदर मुद्दा नाथ महाराज इथे की
अशा भगवत भक्ताचा, जो भगवत भक्त नाम घेतोय, छान नामाचा अभ्यास करतोय, नीतीने वागतोय, आपलं आपलं व्यवस्थित वागतोय, सगळं छान करतो, त्याही पेक्षा जो खरा नामामध्ये राहणारा भक्त आहे त्याचं संरक्षण भगवंत कसा करतो म्हणाले, तर अशा भक्ताचा जो कोणी द्वेष करतो, मत्सर करतो, त्याच्या अडचणी आणतो, त्याला नाम घेण्यामध्ये बाधा निर्माण करतो, त्याच्या नामस्मरणाच्या भगवंताच्या कार्यामध्ये जो कोणी येतो तो मात्र भगवंताचा शत्रू आहे म्हणाले. आपल्याला वाटतं ना, बघा तुम्ही सकल संतांच्या ह्याच्यात इतक्या संतांना लोकांनी त्रास दिला, पण त्या संतांमधला जे दया सिंधुत्व आहे, त्या संतांची दया कधीच जळाली. अगदी नाथ महाराजांच्या बाबतीत जर आपण पाहिलं एका वेगळ्या दृष्टिकोनातून, साधकाच्या दृष्टिकोनातून, की 108 वेळा तो काहीतरी यवन त्यांच्या अंगावर थुंकला. नाथ महाराज चिडलेच नाही. स्वतःच्या देहबुद्धीचा अभ्यास करत असताना त्यांनी ठरवलं, पण त्याला सकारात्मकता त्यांनी कशी दिली, की चला 108 वेळा मला गंगेचं स्नान आज याच्यामुळे झालं, हा दृष्टिकोन ठेवून साधकांनी आपला प्रवास करावा. सामाजिक दृष्ट्या ती गोष्ट फार चुकीची, तो आपण विषय बोललेला आहे. पण अशा माझ्या भक्ताला त्रास होत असताना त्याचं संरक्षण करण्याचं काम भगवंत करतो. तिथे भगवंत त्याला करतो. तो संत कधीच त्रास देत नाही. संतांच्या जीवनामध्ये तुम्ही पहा, संतांना जेव्हा लोक त्रास देतात त्यांचं काय होतं, या हा वेगळा फार मोठा व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. सगळ्या संतांच्या बाबतीत ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांचं पुढे काय विल्हेवाट लागली, हे एक वेगळं चरित्र होऊ शकतं. मग त्यांना शिक्षा देणारा कोण? त्यांना शिक्षा देणारा भगवंत असतो. आणि मग म्हणाले, ते शंखचक्र गदा पद्म त्यांनी का धारण केले म्हणाले, तर म्हणाले इतकं सुंदर त्यांनी सांगितलं, की भगवंताच्या त्या सुदर्शन चक्राने भक्तामध्ये असलेल्या अहंकाराचा तो नाश करतो, गदेने त्याच्या मोहमायेचा चेंदामेंदा करतो, शंखाने त्याला आत्मबोध करतो, आणि त्या भगवंताच्या हातामध्ये जे कमळ आहे त्या कमलाने तो भक्ताची पूजा करतो. नाथ महाराज सांगतायत बरं, शंख चक्र गदा पद्म हे पहिल्यांदा भक्ताचे षडविकार घालवण्यासाठी आहे. आणि षडविकार असतानाच शंखाचं जे महात्म्य आहे, शंख हा आत्मबोध करणारा. ज्या वेळेला ध्रुव बाळ 5 वर्षाचा होता, नारद मुनींनी त्याला नाम दिलं, आणि ते लेकरू अगदी छोट्या अपेक्षेने, चांगलं दूध मिळावं एवढ्याच अपेक्षेने, आईने दूध दिलं नव्हतं म्हणून तो ध्रुव बाळ तपश्चर्येला बसला. ओम नमो भगवते वासुदेवाचा जप करत असताना भगवान प्रत्यक्ष विष्णू भगवान प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर सुद्धा या ध्रुव बाळाचं 5 वर्ष 7 वर्षाचा त्याचं नाम थांबे ना, त्याला तो इतका नामामध्ये तल्लीन होऊन गेला की भगवंत समोर आला तर काय करावं हे सुद्धा त्याला ज्ञान नव्हतं. नारद मुनी तिथे गेले, सद्गुरूंचं कार्य तिथे काय, भगवंत त्याला कळत नाही, तुम्हाला कळत नाही म्हणले, तुमचं हे करा म्हणाले, तुमचा शंख काढा म्हणाले. आणि मग भगवान विष्णूंनी शंख त्याच्या गालाला लावला, आणि मग त्याला बोध झाला. आणि मग ध्रुवानी केलेली स्तुती भागवतामध्ये, ध्रुव बाळाने केलेली भगवंताची स्तुती नंतरची आहे. पण सज्जनो, मला सांगायचं काय, की शंख जो आहे तो आत्मबोधाचं प्रतीक आहे. तो आत्मबोध निर्माण करतो, आपल्या भक्ताला सन्मार्गावर ठेवण्याचं, त्याला ते ज्ञान देण्याचं काम भगवंत शंखचक्रबदाच्या माध्यमातून करत असतात. जिथे भगवंत रक्षण करता असतो सज्जनो, तिथे भक्ताला भवभयाची काय वार्ता असेल, भवभयाची काय वार्ता असणार आहे. बसता येईल खाली, खाली बसता येईल. तुम्ही नमस्कार नका करू. तिथे भवभयाची काय वार्ता असणार आहे. आता भवभयामध्ये सज्जन हो विषय असा येतो की हा जो प्रपंच आहे, हा जो संसार आहे, या संसारामध्ये आपला काल विषय जो झाला की सगळ्यात जर काही भीती असेल माणसाला, ती मृत्यूची भीती आहे. आणि ही मरणाची भीती सद्गुरू घालवतो. या भवभयामध्ये सगळ्यात मोठी भीती मानवाला जी मरणाची सांगितलेली आहे, आणि कालचा विषय आपला जो झाला त्याच्यामध्ये सद्गुरू नाम घेणाऱ्या आपल्या भक्ताची ही भीती काढून टाकतो, मरणाची चिंता कमी करून टाकतो. सज्जनो, विषय असा आला की अखंड नाम घेणारा एक माणूस आहे किंवा भक्त आहे,
तीन प्रकारचे लोक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा, की जे खरंच जन्मभर त्यांनी खूप छान नामस्मरण केलं, काही थोडं कमी प्रतीचं नामस्मरण केलं, आणि काही भक्त आहे की जमेल तसं थोडंफार अगदी माझ्यासारखे अतिशय कमी नामस्मरण असलेले लोक. असे तीन प्रकारचे लोक समजा आहे, की जमेल तेव्हा, जमलं तेव्हा गादीवर बसून टीव्ही लावून मॅच पाहत वगैरे वगैरे, पण केलंय बाबा, नामस्मरण केलंय बाबा. यांचे किती वर्षाचं आयुष्य होतं म्हणले, यांचं वर्ष 75 वर्षाचं आयुष्य होतं. किती वर्ष केले म्हणले, पहिले 15 काढून टाका, 50 वर्षात अशा थर्ड ग्रेडचा आहे, पण केलंय म्हणले यांनी नामस्मरण. अशा प्रकारचे समजा तीन प्रकारचे शिष्य आहेत. तो विषय मी तुम्हाला परत एकदा सांगेन. त्यातलं सूत्र मला जे सांगायचं, की भवभयाचं कारणच जे अतिशय मोठं आहे, मृत्यूची भीती. तर म्हणले अंतकाळी जो नाम घेणारा असतो, जो सद्गुरूंचा असतो, आणि त्यात पुन्हा मी तुम्हाला आठवण करून देतो, की आपण खरं भाग्यवान आहे, की आपल्या बापाने पहिल्यांदाच बॉन्ड पेपरवर लिहून दिलेलं आहे, की माझ्या माणसानी म्हातारपणाची, अंतकाळाची चिंता करू नये. पण एक गोष्ट आहे, नाम घेत राहावं. किती घ्यावं? जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करावा. अजून केव्हा घ्यावं? रिकाम्या वेळात घ्यावं. आपल्याकडे रिकामा वेळ किती आहे? शोधून काढा. खूप रिकामा वेळ आहे. कामाचा खूपच कमी आहे आपल्याला. मरणाची भीती भवामध्ये असलेल्या, भवभय जे म्हटलं ना, तर त्यातली सगळ्यात मोठी जी मरणाची भीती आहे सज्जन हो, ही कशी काढतात महाराज? इतकं सुंदर सांगितलंय पहा त्याच्यामध्ये. एक 5-6 लोकांचे अंतकाळ साधलेले मी पाहिलेले आहेत. मला माझं महात्म्य सांगायचंच नाही. मला सांगायचं महाराजांनी याच्यावर दिलेलं उत्तर काय, किंवा महाराजांच्या परिवारातल्या माणसांच्या अंतकाळ साधताना झालेली आणि महाराजांनी सांगितलेली या संदर्भातली गोष्ट अशी म्हणाले, की आता अंतकाळ आलेला आहे. त्यांनी ज्याला आता त्याची काय किती नामस्मरणाची ती नोंद त्या चित्रगुप्ताकडे आहे. आपल्याकडे तर काही महाराजांना माहिती आहे, की यांनी काय नाम घेतलं, याची काय क्वालिटी आहे, यांनी नीतिमत्ता किती सांभाळली, नाम किती सांभाळलं वगैरे वगैरे सगळं आहे. आणि अंतकाळ आलेला आहे. तर महाराजांना असा प्रश्न विचार, की महाराज ही मरणाची भीती तुम्ही कशी काय करणार? त्याच्यात आहे. बरं, दुसरं असं आहे, शास्त्राने किंवा संतांनी असं सांगितलंय, की मृत्यूच्या वेळेला 1000 इंगळ्या चावल्या इतके वेदना असतात. आणि दुसरा हा पंचमहाभूताचा देह आहे, हे विश्व पंचमहाभूताचं आहे. जेव्हा एक एक अवयव, एक एक सूत्र पंचमहाभूतातलं सोडलं जातं शरीराकडनं, ज्याला आपण नाडी सुटली असं म्हणतो, ती नाडी सुटताना एक एक पंचमहाभूताचं तत्व सोडून जातं, त्या पंचमहाभूतामध्ये ते विलीन होत असतं. एक एक अवयव निघून चाललेला आहे तुमचा, पंचप्राणापैकी एक एक प्राण निघून चाललेला आहे. त्यावेळेला नाडी सुटले असं जे म्हणतात, तेव्हा काय होतं म्हणाले, तर सगळ्यात एक महत्वाची गोष्ट होते. आणि महाराजांनी सांगितलं, की तुम्ही अंतकाळी तुमच्या समोर तुम्ही जीवनभर केलेल्या पापाचा चलत चित्रपट तुम्हाला नियती दाखवत असते. अरे, असं कसं काय बाबा? असं का दिसतं म्हणाले? तर पाप कर्म जे केलं जातं ते अत्यंत मन लावून केलेलं असतं. त्यामुळे त्याचा चलत चित्रपट प्रत्येक जाणाऱ्या जीवाला पाहावा लागतो. ते दिसत असतं. दुसरी महत्वाची गोष्ट, आता आपण हे सोडून जाणार याची स्पष्ट कल्पना प्रत्येक जीवाला, पापी जरी असेल तरी त्याला कळत असतं, की सब कुछ खत्म हो गया, अब जाना ही पडेगा. हे त्या जीवाला त्या क्षणी कळत असतं. हा काळ शेवटचा किती वेळाचा, कोणाचा किती असेल हे त्याच्या प्रारब्धानुसार ठरले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महाराजांचं एक वाक्य आहे, मला नेहमी वाटायचं महाराज का, जो मनुष्य म्हणून जन्माला आला ना म्हणाले, त्याचा उद्धार होणार, असं एक महाराजांचं वाक्य आहे. पण जो मनुष्य म्हणून जन्माला आता हे आपले सगळे इग्नोर नका, यांचाच काय उद्धार होत असते? तर महाराजांनी सांगितलं, अंतकाळी एक गोष्ट अजून होत असते, ती म्हणजे आपण जन्मभर पाप केलं, आपण जन्मभर चांगलं काम केलं नाही, आपल्याला सद्गुरू भेटले होते, त्यांनी नाम घ्यायला सांगितलं, आपण घेतलं नाही, याचा पश्चाताप सुद्धा त्या क्षणी होत असतो. हे कोण सांगतंय? सकल संतांचा अभ्यास आहे बरं हा, मुकुंदमुळेचा नाही. मग म्हणाले, अशी परिस्थिती बघा अंतकाळी, फार सुंदर अभ्यास आहे बरं. अखंड असावे सावधान. आणि समर्थ म्हणाले, मरणाचे स्मरण असावे. कशासाठी? अभ्यासासाठी. घाबरून जायचं नाही. जाणार तर आहे, मृत्यू इतकं सत्य काहीच नाही. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी ठरलेलं आहे की जाणार आपण आहोत. मृत्यू इतकं सत्य दुसरं काहीच नाहीये.
मग म्हणाले अशी जर परिस्थिती, अशी सिच्युएशन जर प्रत्येक जीवाची आहे, तर मग महाराज मरणाची भीती कशी काढतात? आता आपण इतकं घाबरलो, महाराज आपली मरणाची भीती कशी काढतील? महाराजांनी काय सुंदर उत्तर दिलं तुम्हाला सांग. 3-4 उदाहरण महाराजांनी दिली. एक म्हणाले, तुम्ही अव्वल कारकून आहात म्हणाले, आणि तुम्हाला तहसीलदार म्हणून किंवा नायब तहसीलदार म्हणून तुमची ऑर्डर आली. हे अव्वल कारकुनाची खुर्ची सोडताना तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? म्हणजे बसा वाटेल का तिथे? नाही वाटणार. प्रमोशनच्या जागी जाण्याचा आनंद आहे की नाही म्हणाले. एक उदाहरण हे दिलं. दुसरं उदाहरण महाराजांनी इतकं सुंदर दिलं. एका स्त्रीने हा प्रश्न विचारला. हाच प्रश्न एका स्त्रीने विचारला. म्हणले, माय 2-3 वर्ष झाले म्हणले तू सासरीच आहे, आणि माहेरचं निमंत्रण आलं की आपल्याकडे 7 दिवस भागवत सप्ताह आहे, तून जावय बुवा, 2 दिवस आधीच या, 2 दिवस नंतर जा. त्या सासरवाशिनीला माहेरी जाताना आनंद वाटेल का वाटणार नाही म्हणाले? आनंदच वाटेल. अजून एक उत्तर दिलं महाराजांनी. तुम्ही 10-15 दिवस कुठेतरी टूरवर गेलेला आहात, अगदी छान काश्मीरच्या टूरवर गेला, सगळं बुकिंग एसीचं, राहणं बुकिंग, खाणं बुकिंग, सगळं एसीचं आहे. 15 दिवस नाही, तुम्ही 20 दिवस काश्मीरला राहिले. शेवटचे 3-4 दिवस काय होतं म्हणाले? कधी एकदा घरी जातो असं होतं. आणि रेल्वे स्टेशनवरून रिक्षा करून, रिक्षा आपल्या दारात यायच्या आधी या पावडेवाडी नाक्याला पैसे काढून सुद्धा आपण 50 रुपये याला द्यायचे. तिथं म्हणजे घरात जवळ आले की हे पैसे मला उतरू दे, घरात जाऊ दे. तर त्या प्रवासातून घरी जाताना तुम्हाला आनंद होईल का भीती वाटेल म्हणाले? आनंदच होईल ना. महाराज अशी परिस्थिती तुझ्या त्या अंतकाळी तुमच्यासाठी निर्माण. इतकं सुंदर कुठल्या तरी ग्रंथात असेल का सज्जन? काय संतांचं सांगणं असतं, महाराजांचं सांगणं किती छान आहे मला सांगा. हा सगळा महाराजांच्या आत्मानुभवाचा आणि आपल्या प्रती असलेल्या लेकराप्रती इतकं सुंदरपणे जो नाम घेतो ना, त्याचा अंतकाळ महाराज सांगतात की ती मरणाची भीती काढून टाकतात. अरे मला जायचंय, मला ह्या वेदना आहेत, मला हा पश्चाताप आहे. नाहीच, ते तुम्हाला असं काहीतरी सुंदर दाखवतात. अरे म्हणजे भाऊसाहेबांना ते देहात असताना कळालं हो. तुम्हाला 30 गोष्ट पुन्हा सांगत असेल असं वाटतं, पण मला ती खूप भावलेली. भाऊसाहेबांना विचार, भाऊसाहेब मरणाची भीती नाही म्हणले. मरणाची भीती कशाला म्हणाले? इथून उठायचं आणि महाराजांकडे जायचं. अहो हे भाड्याचं घर आहे म्हणले हे. आणि दुसरं अजून एक महाराज म्हणले, तुम्ही समजा म्हणजे आयुष्यभर पैसे जमा केले, किरायाच्या घरात राहत होते, 20 वर्ष किरायाच्या घरात राहिलो, आणि 20 वर्षात पैसे जमवले, एक सुंदर घर आपण घेतलं, तर त्या बंगल्यात जाताना तुम्हाला आनंद होईल का या घरात राहा वाटेल म्हणाले? अशा प्रकारे महाराज आपला अंतकाळ, आपले सद्गुरू अंतकाळ साधतात. पण सज्जन त्याच्यासाठी एक कंडिशन आहे की नाम मात्र घ्यायला पाहिजे. जितकं होईल तितकं आपल्याला, आपल्या शरीराला, आपल्या मनाला जेवढं पचेल, जेवढं शक्य. महाराज म्हणाले तुम्ही खूप नका करू बरं, तुम्हाला जेवढं जसं जमेल. पण म्हणाले भगवंत आपल्या भक्ताची भवभयाची भीती काढूनच टाकतो. त्याचं कारण आहे ना, तो रक्षण करताय म्हणाले. आणि का रक्षण करताय? तर त्या अखंड नामामध्ये तुम्ही राहता. महाराज म्हणाले नाही, नाम घेणं म्हणजे माझ्या हातात हात ठेवून चालण्यासारखं नव्हे, मी तुमचा हात घट्ट धरतो, सुटायचा प्रश्नच नाही म्हणाले. इतकं त्या नामाचं महात्म्य नाथ महाराज सुद्धा सांगतात. पुढे म्हणाले, आता समजा ज्यांना भगवंताची कथा ऐकायला मिळत नाही, खेड्यापाड्यात राहतात, कुठेतरी राहतात, नांदेडच्या पावडेवाडी नाक्याजवळ राहत नाही, त्यांना भागवत ऐकायला मिळत नाही, त्यांनी काय करावं म्हणाले? किंवा ज्यांना घरून निघताच येत नाही, काय असतात ना अडचणी. नेमकं आता 5:50 निघायची वेळ, बस आल्या विहीनबाईच्या सासूबाई, बस काय कशाचं भागवतन कसं. आज तर खूपच चांगला विषय होता म्हणले, आज मी ठरवलंच होतं जायचं. भाळी जे लिहिले कदापि नटळे कालत रे मानवा. सत्संग सुद्धा किती प्रारब्धात आहे माहित नाही. असं झाल्यानंतर तर नाथ महाराजांनी त्याचीही नोंद फार छान घेतली बरं. इतकं सुंदर सांगितलं. नाथ महाराज म्हणाले, ज्यांना भगवंताची कथा श्रवणाची सोय नसेल, ज्यांना स्वतःलाही कीर्तन करता येत नसेल, म्हणजे भगवंताचे गुणानुवाद म्हणजे सांगता येत नसतील, अशांनी म्हणाले काहीच करू नये. उत्तम मार्ग म्हणाले, घरी बसल्या बसल्या आहे त्या परिस्थितीत स्वयंपाक करा, आल्या त्या सासूबाई करा, आता वरण भात भाजी शुक्रवार पुन्हा पुरणाची पोळी लावाच. आली पुरणाची पोळी,
शुक्रवार आहे, आता श्रावण महिना शेवटचा दिवस, आता अमावस्येला तर केलंच पाहिजे म्हणजे वर्षभर महिनाभर केलं नाही, आता एकदा तरी करा, पुन्हा हा भागवतात पुन्हा सांगणार नाही जास्त वेळ, म्हणून आज करावंच लागतं म्हणे. तर ते करताना महाराज म्हणाले की ते करताना सदा येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्ये वरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. असं नामस्मरण नाथ महाराज म्हणाले. तुम्ही ज्याला नाही सोय काही नका नाराज होऊ, तुम्हाला सद्गुरू नाही मिळाले का नका त्रास करून घेऊ, नामात राहा. जे नाम तुम्हाला आवडेल, जो भगवंत तुम्हाला आवडेल त्याच्याशी तादात्म्य होण्याचा. नवे तादात्म्य वगैरे फार पुढचा शब्द आहे. प्रेम करा, प्रेम. आणि प्रेमाचं लक्षण तर इतकं सुंदर सांगितलं महाराजांनी. प्रेम म्हणजे काय, विशुद्ध प्रेम म्हणजे काय की ज्याची सतत स्मृती असते. आणि याचं उत्तम उदाहरण, 20-22 वर्ष आपलं लेकरू सांभाळायचं आणि लग्न झालं ते विणपंगत झाली की लेकरू जातं, पुन्हा 4-8 दिवस ते मांडोपत्नीपर्यंत येत नाही. त्या 4-5 दिवसामधली आईबाबांची परिस्थिती, सतत स्मृती असते बघा. जिथे प्रेम असतं ना आपल्या लेकरावर, तिथे सतत स्मृती असते. नंबर 2, 22 वर्षामध्ये त्या लेकराला कितीदा तरी आपण रट्टे दिलेले असते. आजकाल तर रट्टे कमी झाले, शाब्दिक समजा, तरीही आपल्या लेकरामध्ये असलेले दोष आपल्याला कधीच दिसत. प्रेमाचं लक्षण मी सांगतो की सतत स्मृती राहणं, त्याचे दोष न दिसणं, आणि तिसरी गोष्ट त्याचा वियोग सहन न होणं. सारखी आठवण येते, असं वाटतं आता उद्या पहा तुम्ही कालपर्यंतची परिस्थिती आपला असायला का हो पाठवता का मंडोपरीतनीला, कधी येता. वियोग सहन न होणं. तर सज्जन, हे तुम्ही आम्ही निश्चितपणे प्रपंचामध्ये अनुभवतोय. महाराजांनी किती सुंदर सांगितलं का हो, हेच प्रपंचातलं प्रेम. भगवंतावर असं आपल्याला कधी करता आलं. लेकरासाठी, आईसाठी, बाबासाठी, सगळ्यांसाठी डोळ्यात पाणी येतं, पण भगवंतासाठी मी म्हटलं ना, ज्या वेळेला प्रपंचामध्ये तुम्हाला तुमच्या प्रापंचिक कारणासाठी पाणी येतं ना, त्यावेळेला एक स्मृती महाराजांची करा की महाराज असं पाणी मला तुमच्यासाठी कधी येईल. की नाही महाराज, तुम्ही किती दिवस झाले दर्शन नाही दिलं, माझं नाम कमी पडलं का. नवे पडलेलंच आहे, मी असाच आहे महाराज, पण तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, तुमचं दर्शन झालं नाही. इतके दिवस झाले मी करतोय, तळमळ करतोय, एवढी पारायण केली, एवढंही झालं, माझं काय चुकतंय. अशी आठवण सुद्धा सज्जन आपल्याला होत नाही, महिने होत नाही. आणि मग जेव्हा केव्हा एखादा प्रापंचिक झटका बसतो ना तुम्हाला, तेव्हा मग असं मग 13 पारायण करतो, 17 पारायण करतो, दिवा लावून करतो, न जेवता करतो, न झोपता करतो, आणि मग काम झालं की पुन्हा कृतज्ञतेचे 5 पारायण किती जणांनी केलेले आहेत मला सांगा. की म्हणे महाराज आमच्या पोराचा नंबर मेडिकलला लागू द्या म्हणून 13 पारायण केले, पण नंबर लागला आणि पोरगा तिथे गेल्यावर नाही महाराज तुम्ही तुमच्या कृतज्ञतेपोटी पुन्हा 5 पारायण करतो. असं कधीतरी होतं का. काय प्रेम आहे आपलं मला सांगा. तर प्रेमाशिवाय हे शक्य नाही म्हणाले. पुढे म्हणाले, जे लोक नित्य नामस्मरण करतात, नाथ महाराजांचे शब्द आहे बरं का, ते म्हणाले जे लोक नित्य नामस्मरण करतात त्यांची अधोगती कधीच होत नाही म्हणाले, कधीच अधोगती होत नाही, ऊर्ध्वगतीलाच जाणार आहे. ते सांगितलं ना त्यांनी की नरकाचे सगळे 7 नरक खाली आहेत आणि 7 लोक वर आहे. ती गती आहे, ही तर नंतरची गती हो. प्रापंचिक जीवनातली अधोगती, प्रापंचिक जीवनातली जरी आपण प्रगती पाहिली तरी नामामध्ये राहणाऱ्याला महाराज इतकं सांभाळतात. महाराजांचं एक वाक्य, प्रल्हाद महाराजांचं, महाराज म्हणाले आपण रामरायाचं काहीही नाही करत म्हणाले, तरी तो राम आपल्याला इतकं सांभाळतो, तर त्या रामाचं नाम जर आपण घेतलं तर तो आपल्याला किती बरे सांभाळेल. किती सुंदर आहे खरं हे वाक्य. मला असं वाटतं माझ्याचसाठी लिहिलंय की खरंच आपण काय करतो म्हणून त्यांनी एवढा ऐश्वर्य आपल्याला प्रापंचिक दिलाय. नामाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना कृतज्ञतेचा भाव, मी तर म्हटलं ना, उपकाराची भावना ही खूप छान आहे. कारण प्रपंचात आपल्याला उपकार सहन करायची फार सवय आहे. मग जसा उपकार आपण आपल्या बॉसचा ऑफिसमध्ये पाहतो, आपल्या प्रापंचिकाचा पाहतो, सासरवाडीचा पाहतो, मोठ्या भावाचा पाहतो, लहान्या भावाचा, नाही बा त्याने माझ्यासाठी एवढं केलं, मला त्याच्या लग्नाला जाणंच भाग आहे, नाही आम्हाला 2 पैसे त्याला देणंच भाग आहे कारण त्यांनी आमचे शिक्षण केलंय. हा कृतज्ञतेचा भाव, हा उपकाराचा भाव आपण तसं जाणतो. तसं ज्या भगवंतांनी एवढं उत्तम शरीर दिलं, एवढी सुंदर वाणी दिली, एवढी सुंदर बुद्धी दिली, हे सगळं त्यांनी दिलं, त्याच्या प्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याची सगुणातली गोष्ट म्हणजे नाम आहे. आणि ती सज्जन हो आपल्याला साधायची. ती साधेल का, नक्की साधेल. का साधेल तर आपण त्या भागवत धर्मावर, त्या भक्ती मार्गावर आपण चालतोय. या उपासनेतून जर काही कार्य होत असेल ना सज्जन हो, की एक 10 माणसं
म्हणजे आपण आपल्याकडेच पाहू की आपण काय नाम घेत होतो, आणि आज त्यांच्या कृपेने निदान 5, 10, 20 काय असेल ते संख्या सांगू नये, पण तेवढं तर नाम आज होतं ना, किंवा नामाशिवाय राहा वाटत नाही ना, एवढं तर होतं ना, किंवा नाम झालं नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या प्रगतीच्या बाबतीत मी एकच म्हणेल की ज्या दिवशी नामस्मरण झालं नाही त्या दिवशी रात्री झोपताना आज दिवस वाया गेला, आज आपण नामस्मरण केलं. एवढं तरी वाटलं ना. महाराज एवढे दयाळू आहेत. मी तुम्हाला सांगतो, एक ज्येष्ठ भक्त मला काय म्हणाले, आपल्याकडून जर नाम नाही झालं म्हणाले ना, तर संध्याकाळी झोपायच्या आधी महाराजांच्या समोर उभं राहावं आणि त्यांना सांगावं, महाराज आज दिवसभर सगळं ऑफिसच्या कामात गेलो, प्रपंचाच्या कामात गेलो आणि नामाचं काही झालं नाही, पहा मला क्षमा. तर तुम्ही हे जर सांगितलं ना, तरीही आपली सद्गुरू माऊली एवढी दयाळू आहे, तरी तिला आनंद होतो की माझं लेकरू येऊन मला सांगाय तरी लागलं की मी नाम नाही घेतलाय. प्रपंचामध्ये नाही का आपला पोरगा येऊन सांगतो, बाबा आज मी खूप खेळलो, माझं होमवर्क झालं आणि मी उद्या करतो बरं. त्या उद्या करतो म्हणण्यामध्ये आई बाबांना किती आनंद होतो. या एका जन्मातल्या आई बाबाला जर एवढा आनंद होतो, एवढे दोष तर ते आपल्या पोटात घालतात, तुम्हाला काय सांगू. त्या विष्णू सहस्त्रनामामध्ये एक श्लोक आहे, अविज्ञाता सहस्त्रांशू विधाता. अविज्ञाता म्हणजे अज्ञानी. अरे विष्णू सहस्त्रनामामध्ये प्रत्येक नाम हे भगवंताच आहे, मग भगवंताला अज्ञानी म्हटले म्हणे, आहेच ना की भगवंत अज्ञानी आहे असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे दादा. अविज्ञाता सहस्त्रांशू विधाता, असं कसं काय असेल मग, असं मलाही वाटलं. पण वाचन करत असताना हा प्रश्न, काय खरंच महाराजांची योजना असते, आपल्या मनात काहीतरी निर्माण होतं, ते म्हणले थांब तुला मी करतो म्हणले. मला एक आज दुपारी असं वाटलं ते पुस्तक काही त्या पुस्तकाचा विषयच नव्हता बरं का, आणि ते पुस्तक माझ्या हातात आलं आणि मी आता सांगा 100 पानांचं पुस्तक आहे, असं सहज उघडलं, त्याच्यामध्ये अविज्ञाता सहस्त्रांशू विधाता त्याच्या खाली सुंदर लिहिलेलं. आणि विशेष म्हणजे हा प्रश्न एका साधकाने आपल्या महाराजांना विचारला. कोणत्याही ग्रंथामध्ये याचं उत्तर मिळणार नाही सज्जनो. इतकं सुंदर महाराजांनी उत्तर दिलं याचं की भगवंत अज्ञानी कसा आहे म्हणाले. तर महाराज पहिल्यांदा प्रश्न विचारणारा हसले, बरोबर आहे म्हणाले, तो अज्ञानीच आहे. भगवंत भगवान विष्णू अज्ञानी. आपली आई सुद्धा खोटं बोलते. हे वाक्य कसं आहे, आपली आई खोटंच बोलते, तिला खोटं बोलावंच लागतं. तसं हे अज्ञानी. कसं म्हणाले, अहो म्हणाले, महाराजांनी दिलं उत्तर इतकं गोड आहे. महाराज म्हणाले, अहो तो भगवंत आहे ना, तो आपल्या भक्तांच्या दोषांच्या बाबतीत अज्ञानीच असतो. आपला बाप, आपला सद्गुरू आपल्या दोषांच्या बाबतीत अज्ञानीच आहे ना, त्याला आपले दोष दिसतच नाहीत ना. प्रेमाचं जे लक्षण आहे सज्जन, मी म्हटलं ना, अरे आपण काय त्याच्यावर प्रेम करणार आहे हो, पण थोडं प्रेम. महाराज काय ते त्या एक वाक्य महाराज की तुम्ही एक पाऊल पुढे या, म्हणजे सगळ्याच बाबतीत, नामाच्या बाबतीत, कार्याच्या बाबतीत, प्रेमाच्या बाबतीत तुम्ही एक पाऊल पुढे या, मी 10 पाऊल पुढे येतो. आपण नुसतं म्हटलं की रोज महाराज मला जप करायचा बरं, मी एवढा केला, माझा अजून वाढला पाहिजे, एक फक्त सुरुवात तर करा रोज सांगण्याची जपाची, नुसतं सांगू नका, जप पण करू. तर आपण जेव्हा एक पाऊल पुढे जातो, म्हणून ते म्हणाले अविज्ञाता सहस्त्रांशू विधाता. अविज्ञाताचा अर्थ महाराज म्हणाले तो सद्गुरू, तो भगवंत आपल्या भक्तांचे दोष पाहण्याच्या बाबतीत, नवे नवे दोषांच्या बाबतीत त्याला अज्ञानच असतं की हा किती मूर्ख आहे, तो माझा आहे ना, हो का दोष दिसत नाही मला सांगा. एक मायबाप होते, 12-15 वर्ष झाले लेकरूच झालं, 15 वर्षानंतर त्या मायबापाला लेकरू झालं, आणि ते मायबाप अतिशय श्रीमंत होते. आता ते लेकरू इतकं लाडात वाढलं सज्जनो, इतकं लाडात वाढलं की ते काय करायचं, कब्बशा घ्यायचं, नवीन कब्बश आणली असं घेऊन, आई बघ 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 सोडून द्यायचं, टन्न फुटली. आई बघ 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 बघ, टन्न फुटली. आई बाबांना कौतुकच होतं, इतक्या वर्षांनी झालं. आणि दुसरं, त्याचे दोष का दिसत नव्हते, तो माझा आहे ना. हे जे ममत्व आहे सज्जनो, ही जी माया आहे, याही पेक्षा मी म्हणेल की प्रेमाचं लक्षणामध्ये दोष न दिसणे.
फोडू देतात. काय होतं आपली परिस्थिती म्हणले त्यांनी फोडायचं कोणी फोडायचं. बाप काय म्हणले, आई एकदा 15-20 दिवसांनी 15 कब्बशा फुटल्या. 5 रुपयाची कब्बशी तेव्हा होती म्हणे. अशा 15 कब्बशा फुटल्यावर 15 दिवसांनी आई म्हणाली, "अहो पहा ना, हे काय चांगलं नाही शिस्त लागण्याची." फोडू देणं म्हणले आपल्याला काय कमी, त्यांनी कब्बशा नाही फोडायच्या तर कोणी फोडायच्या. हे दोष न दिसणं हे जितकं या बापाचं आहे सज्जन होतं. तुमचा माझा सद्गुरू आपले किती दोष, मला सांगा ना, शांतपणे जर बसून पाहिलं तर खरंच आपण महाराजांना लायक आहोत का? आपल्या सद्गुरूंना आपण लायक आहोत का? मुलगा म्हणून, मुलगी म्हणून आपण तेच नातं लावावं मला वाटतं. त्या तर ते नातं लावलं आपण तरच आपण निभावून जाणार आहे. ते तर निभावणारच आहे. हो, माझ्या भाग्यासी नाही मिती, तू भेटलासी जगज्योती, आता कळेल तैशा रीती. म्हणजे मी तर असाच आहे, आता कळेल तैशा रीती, उद्धार गती करी माझी श्रीराम. तू कर माझं, तू करणारच आहे हे माहिती आहे सज्जनो. पण जेव्हा आपण या भावनेनं की महाराज मी तुमचा अज्ञानी, अवगुणी, अन्यायी मी तुमचा आहे, मी तुमच्या लायकीचा नाही, पण मला व्हायचंय. आपल्या आई वडिलांची जशी आपण हे वाढवतो ना, तर हे सगळं साधेल कशाने, तर नामाचा म्हणा. महाराज म्हणाले की नामस्मरण करणाऱ्याची अधोगती कधी होत नाही. पुढे म्हणाले, ज्यांची वाणी रामकृष्णादिकांचा जप करते त्याच्या पायाशी, नाथ मला सांगतात, त्याच्या पायाशी तीर्थे लोळतात. त्याचं उत्तम उदाहरण जर पाहायचं असेल तर आपली ही परंपराच आहे सज्जन. केवढं नाम, केवढं नाम. म्हणून रामानंद महाराजांच्या चरित्रात त्यांनी म्हणलं की तुमचे माझे सद्गुरू दिसायला देहानी तुमच्या माझ्यासारखे आहेत, पण आपले आणि त्यांचे चरण कमल सारखे नाही. सकल तीर्थे पावन होती तुमचे चरणासी. म्हणतो ना महाराज, सगळे तीर्थ आहे. किंबहुना बी आपण म्हटलं ना की गंगेला उद्धरून देण्याचं काम संतांचे तीर्थ करतात. वर पाहायचं नाही, जे नाम घेतात. पण हे नाम घेतात याचा अर्थ सज्जनो आपण खूप खूप खालच्या लेवलला आहोत नामाच्या बाबतीत. हे सगळं जो खरा भगवत भक्त आहे, जे संत आहेत, जे संत महात्मे आहेत, पण नामाचं महात्म्य हे अतिशय मोठं आहे. आपण घेत राहू, करत राहू. आज 30 माळा, उद्या 40 माळा, हळूहळू या माळांची संख्या सुद्धा महाराज का म्हणाले बघा. आपल्या प्रवचनाच्या पुस्तकामध्ये 12 महिन्याची प्रवचनं दिलेली, म्हणजे जवळपास 365 प्रवचनं त्याच्यामध्ये आहेत. 66 आहेत, 29 फेब्रुवारीच पण दिले ते. 365 प्रवचन आहेत. तर त्यातला जानेवारी, फेब्रुवारी आणि डिसेंबर महिना 31, 31, 29 जवळपास 59 ते 60 प्रवचनं फक्त नाम विषयावर आहे. नाम हा विषय घेऊन महाराजांनी 60 प्रवचनं दिलेली. त्याच्यामध्ये म्हणाले की कशासाठी संख्या नोंदवायची, तर नियमिततेने जप होण्यासाठी, नामाची गोडी तुम्हाला निर्माण होण्यासाठी नित्य जपाची नोंदणी महाराज म्हणाले आवश्यक आहे. पुढे म्हणाले, देवही त्यांच्या पाया पडतात. कुणाच्या? जे अखंड नामाच्या स्थितीत राहतात, जे रामकृष्णादी भगवंताच्या नामाचा अखंड जप करतात, त्यांच्या चरणी तीर्थ लोळून घेतात. भगवंत त्यांच्या पाया, नवे नवे देव त्यांच्या पाया पडतात. नामाचं तेज मोठं विलक्षण आहे. आणि पुढचं म्हणाले, नामधारकाची पायधूळ यमराज डोक्याला लावतो. नामाचं तेज किती विलक्षण आहे सज्जन हो, हा विषय आपण उद्या पाहू. फक्त त्याची 2 मिनिटात सुरुवात करून देतो. असा एक आदर्श नामसाधक आपल्या परिवारामध्ये असे अनेक आहेत. त्यापैकी मला ज्यांच्या नामाच्या तेजाची माहिती आहे असे आदरणीय बाबा बेलसारे म्हणून होते. त्यांच्या नामाच्या तेजाविषयी आपण उद्या पाहू. आजची झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि आपले